वाव 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 करत मंत्र्यांच्या गाड्या जातात, हिरानंदानीमधून जे जातात ते त्यांना काय तिथं पडलेलं नाही. नागरिक मात्र तिथेच गाड्या घेऊन उभे. सन्माननीय परिवहन मंत्री हे ठाण्यातले, ते जो रस्त्याने जो प्रवास करतात, नगर विकास मंत्री आपल्या ठाण्याचे आहेत, तरी ठाण्याचे हाल बेकार आहेत. करारी राज साहेब आपले पाठीशी असताना आमचं मत पुन्हा सांगतो की ठाण्याला शिस्त लागली पाहिजे का तर लागली पाहिजे. माझं कुठेच मत नाही. शिस्तीने जर या सगळ्या गोष्टी झाल्या तर उत्तम आहे. अडचण काय माहिती आहे सर, शिस्त फक्त आम्हीच पाळतो, सरकार पाळत नाही. अडचण अशी आहे की आज वसईवरनं ठाण्यात यायचं झालं तर 4.5-5.5 तास लागतात. भिवंडीवरनं ठाण्यात यायचं असेल तर 3.5-4 तास लागतात. कालेर कशेरीवरनं यायचा तर विषय संपलेला आहे. बरोबर आहे. आम्ही शिवफाट्यावरनं आलो तर आम्हाला तेवढाच वेळ लागतो. बरोबर आहे. ठाण्यात खड्डे तेवढेच आहेत. बरोबर. तर या सगळ्या गोष्टी असताना किती वर्ष आम्ही एकट्याने शिस्त पाळायची? म्हणजे आम्ही टेबल सीट बसलो की आम्हाला दंड, पण रस्त्यात खड्डे त्याचं काय? वसईवरनं ठाण्याला यायला घोडबंदर अख्खा म्हणजे साहेब शिस्त टू व्हीलर आणि 4 व्हीलरवाल्यांना नाही का, ट्रकवाल्यांना नाही. आपल्याकडे गव्हर्नमेंटचा एक नियम आहे की 4 तुम्ही उजव्या बाजूने चाला असं सांगितलं जातं. बरोबर आहे. डाव्या बाजूने चाला. बरोबर. आम्ही त्याचं नॉलेज थोडं कमी, डाव्या बाजूने चाला. डाव्या उजव्या सर्व्हिस रोड तिन्ही बाजूने ते चालतात आणि त्यांच्यात कॉम्पिटिशन लागते. त्यात एक ट्रक बंद पडला की दुसरं बंद पडतो सर. आणि याने होत आहे काय माहिती सर, ठाणेकर वेळा झालाय. तुम्हाला अजून दिसत नाही पण पब्लिक आहे ना रस्त्याने ना सिग्नलवर उभे असताना पण सरकारला शिव्या देते. एक त्यात VVIP ठाण्याला कल्चर आलंय. बरोबर आहे. त्यांच्यासाठी रस्ते अडवले जातात. म्हणजे कुठला तरी कोणतरी एखादा फालतून आमदार येणार, मंत्री येणार आणि त्याच्यासाठी आम्ही ठाणेकर उभे असतो बाईक घेऊन. तर जोपर्यंत आम्हाला या सगळ्यातनं निघता येत नाही ना सर, तोपर्यंत नका लादू आम्हाला. आम्ही खूप कंटाळलोय. म्हणजे तुम्ही आम्हाला हे दंड किती आहेत माहिती आहे का सर? 2-2, 3-3. ही जी कामाला माणसं जातात ना, 12,000 पगार नाही त्या माणसाला. त्याला एक रिक्षावाला साहेब त्याला 2 लाख रुपये दंड आहे. रिक्षाच्या किमतीपेक्षा जास्त त्याला दंड आहे. आता तो त्याला दंड का पडतो साहेब? एक तर तो 3-4 घेतो, मान्य, ठीक आहे. अडचण काय माहिती का, त्याला जर पहिलं ठाणा स्टेशनला पोहोचायला 15 मिनिटं लागायची, आता 1-1 तास लागतो. किती वेळा तो फेरी मारेल? म्हणजे ज्या वेळेला दिवसातून 10 फेऱ्या व्हायच्या ना, आता 3-4 पण होत नाही त्या पोरांच्या सर. काही कामाची नाही साहेब. आम्ही एवढे कंटाळलोय ना की ठाण्याचा एक रस्ता नाही पूर्ण आहे. टेंडर आणायचे, त्यातनं भले मोठे पैसे काढायचे, त्याच्यापुढे आम्हाला काही नाही मिळालं ठाणेकरांना. साहेब तुम्ही एक नॉर्मल माणूस म्हणून ठाण्यात संध्याकाळी फिरा, ठाणेकरांचं मत जाणून घ्या. तर मला बोलला ना आता किती पण आवाज जातो, थोडा बारीक आवाज आला. तुम्ही ऐका ना सर, तुम्ही मागच्या वेळेला इथे बोलला होता की तुम्ही इथे ज्यावेळेला आंदोलन झालं तो आवाज मोठ्या प्रमाणात असेल. माझे मॅडम हे ग्रेनचं आहे ना, लिहून ठेवा जरा स्पीकर. आवाज एकदम परत छोटा असतो आवाज. परवा आणि जेव्हा गाडी उचलली, एखादा माणूस आला, 1 मिनिट साहेब, तर एखादा माणूस आला की साहेब माझी गाडी अजिबात नाही, आमच्यासारखा गेला, अरे काय तो बिचारा तर तिथे उभा आहे, मग ती गाडी सोडणार. त्यामुळे सगळं एकदम ट्रान्सपरन्सी असं नाहीये. तो माणूस जरा कधी कधी साहेब हॉस्पिटल वगैरे असतं, मेडिकलला लोक औषधं घ्यायला जातात, औषधं घ्यायला तो उचलेपर्यंत गाडी गायब झाली आहे. परवा हे सगळेच नाही करत, मी ठराविक लोकांचं सांगतोय. मला